श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्याला कधी सकाळी जर काही गोड खावंसं वाटतं तर नाश्त्यासाठी हे एक उत्तम हिरव्या मुगाच्या डाळीची गोडखीर किंवा अख्खे मूग जरी वापरले तरी याची गोडखीर छान लागते. तर चला बघूया रेसिपी. इथे मी छानपैकी कुकरमध्ये 2 शिट्ट्यांवर मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे. ही पहा. ही आता आपण मुगाची डाळ जराशी घोटून घेऊ. जर अख्खे मूग घेतले तर तेही आपण अशाच पद्धतीने घोटून घ्यायचे आहे किंवा मिक्सरला लावून पातळ करून घेतलं तरीही छान. हे पहा, छान आपण असे हे घोटून घेऊ. यामध्ये फार काही नाही वस्तू लागल्या तरीही ही खूप शरीराला पौष्टिक आहे. पहा, आपण आता ही घोटून घेतलेली आहे. आता ही व्यवस्थित आपली वरणाप्रमाणे तयार झालेली आहे. आता हे जरा बाजूला ठेवून पातेलं गरम करून घेऊया. यामध्ये तेलापेक्षा तूप नेहमी उपयुक्त ठरेल असं मला तरी वाटतं, म्हणून मी तूप 2 चमचे वापरलं आहे. तूप जरा छान गरम होऊन देऊ आणि मग त्यामध्ये आपलं हे घोटलेलं मुगाचं वरण घालून घेऊ. हे पहा, एक छान असं स्मेल त्या मुगामुळे आणि तुपाच्या या मिश्रणामुळे वेगळाच स्मेल जाणवतो आपल्याला हे बनवताना. आता यामध्ये आवडीप्रमाणे वेलची पावडर कमी जास्त करू शकता. मी थोडी जास्त वापरली आहे, पण मी गूळ कमी वापरला आहे. तुम्ही गूळ तुमच्या आवडीप्रमाणे जास्त घेऊ शकता. पहा, आता गूळ मेल्ट होईपर्यंत हे छान पुन्हा घोटत घ्यायचं आहे, नाहीतर ते वरण खाली चिकटायला सुरू होतं पातेल्याला. म्हणून कंटिन्यू हे ढवळत ठेवायचं आहे आपल्याला आणि गूळ छान वितळून घ्यायचं आहे यामध्ये. आता हे छान आपण मिक्स करून घेऊ. आता यामध्ये बदाम पावडर आणि काजू पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. मी 1-1 चमचा प्रत्येकी वापरलेला आहे. आणि पुन्हा हे सर्व मिश्रण छानपैकी कंटिन्यू ढवळून मी मेल्ट करून घेतलं आहे गूळ. हे पहा, थोडासा वेळ जातो कारण की हे मंद आचेवर एकतर करावं लागतं, कारण फास्ट गॅसवर केलं तर हे पटकन करपायची जळण्याची भीती आहे. म्हणून मंद आचेवर मीडियम फास्ट करत हे कंटिन्यू ढवळून ही गोड खीर बनवता येते. ही शरीराला खरंच खूपच जास्त उपयुक्त आहे. ही खीर तुम्ही डायरेक्ट पण बनवू शकता विदाऊट कुकर, पण हे कुकरमध्ये आपण शिजवून घेतलं कारण थोडासा आपल्या याने वेळ वाचतो. बाकी ही खीर कुकरमध्येही डायरेक्ट बनवली तरी छान लागते. आता यामध्ये आपण मनुके आणि थोडेसे काजूचे तुकडे टाकून घेतले आहेत. हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नाही घातले तरी छान, घातले तरी छान. आता अशा प्रकारे मी पुन्हा ढवळून काजू पावडर आणि बदाम पावडर आणि हे जे काही सुके ड्रायफ्रूट्स आपण टाकले ते थोडेसे शिजवून घेऊ आपण. हे पहा, आणि हे जेव्हा मंद आचेवरच असताना तुम्ही बघाल ह्याला एक वेगळा तवंग यायला सुरुवात होईल. आता जसं कड येत जाईल तसं त्याला एक वेगळा तवंग येतो. आणि अशा प्रकारे आपली ही मुगाची साधी सोपी गोड खीर तयार होते, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या शरीराला खूप छान. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट अशाच एका छान रेसिपीमध्ये लवकरच. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.